नमस्कार, मी डॉक्टर मानसी नारळकर. मी पुण्यामध्ये स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करते. आज आपण HPV व्हॅक्सिन म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं व्हॅक्सिन, ज्याला आपण सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन हेही म्हणतो, याच्याबद्दल बोलणार आहोत. HPV चा फुल फॉर्म ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा व्हायरस याचे जवळजवळ 150 प्रकार आहेत. सर्व्हायकल कॅन्सर किंवा इवन एनल कॅन्सर असतो किंवा जेनायटल वॉर्ट्स म्हणजे ज्याला चामखीळ असं म्हणतात, किंवा कधी कधी ओरल कॅन्सर, ओरल म्हणजे गळ्याच्या मागच्या भागाचा कॅन्सर जो असतो, या कॅन्सरचा ला हा व्हायरस कारणीभूत असतो. तर याचे अनेक प्रकार आहेत. त्यातले काही सगळे प्रकार हे कॅन्सर कॉझिंग व्हायरसेस नसतात. बेसिकली आपल्यासाठी महत्वाचे 4 टाईप असतात या HPVचे. 6, 11, 16 आणि 18 ह्या नंबरचे जे व्हायरस असतात ते जेनायटल वॉर्ट्स म्हणजे चामखीळ किंवा कॅन्सर ह्या रोगांना कारणीभूत असतात. तर बेसिकली 6 आणि 11 नंबरचे जे HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतात त्यांनी चामखीळ होऊ शकते म्हणजे जेनायटल वॉर्ट्स, आणि 16 आणि 18 नंबरचे जे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असतात त्यांनी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर किंवा एनल कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर जो असतो तो होऊ शकतो. सर्वात महत्वाचं याचं ट्रान्समिशन, या व्हायरसचं ट्रान्समिशन हे लैंगिक संबंधातूनच येतं. पण कधी कधी जे आपला म्युकोझा ज्याला म्हणतात, की म्युकोझा म्हणजे काय, की आपल्या तोंडाच्या आतमध्ये ज्या पद्धतीचं असं जशी त्वचा असते, तर त्या पद्धतीची त्वचा जिकडे जिकडे आपल्या शरीरात असते, की जसं की योनी मार्गामध्ये किंवा एनल कॅनॉलमध्ये असते, ह्या मार्गामधून त्याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. एखाद्याला समजा वॉर्ट्स असतील की चामखीळ असेल, त्या चामखीळ म्हणजे एक असं अल्सर टाईप जे बनतं, त्याच्यातनं तो व्हायरस बाहेर पडतो. तर आपण समजा हात न धुता किंवा आपल्या हाताच्या त्वचेमध्ये किंवा आपल्या त्वचे कुठेही जर का काही डिफेक्ट असला आणि त्यांनी आपण हात लावला त्या वॉर्टला, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला त्याचं संक्रमण होऊ शकतं. पण सर्वात कॉमन मोड ऑफ ट्रान्समिशन हे लैंगिक संबंधांमधनच येतं. पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा किसिंग म्हणा किंवा आता इवन जे एनल सेक्स असतं किंवा इतर मेन हॅव्हिंग सेक्स विथ मेन, तर ह्याच्यामध्ये ह्या पद्धतींनी सुद्धा त्याचं ट्रान्समिशन होऊ शकतं. असं म्हणता येणार नाही, कारण ते दोन्ही जेंडर्सना इक्वली ट्रान्समिट होऊ शकतं. ऑफकोर्स त्याचं संक्रमण म्हणजे आता त्याचे सिम्पटम्स किंवा HPV ट्रान्समिशन झाल्यानंतर किंवा HPV संक्रमण झाल्यानंतर महिलांना त्याचा त्रास किंवा त्याच्यानी होणारे कॅन्सर हे जास्त कॉमनली दिसून येतात. कारण सर्व्हायकल कॅन्सर जो म्हणतात तो महिलांमधला सर्वात 4th मोस्ट कॉमन कॅन्सर, म्हणजे जे कॅन्सर महिलांमध्ये होतात त्याच्यातला तो 4था सर्वात महत्वाचा कॅन्सर आहे. तर त्यामुळे आपल्याला महिलांमध्ये याच्याबद्दल, या व्हायरस बद्दलचं जे आपण एज्युकेशन करतो किंवा जास्त बोलतो, हे महिलांमध्ये जास्त असण्याचं कारण हे आहे. खरं तर HPVचं संक्रमण झालं असेल तर त्याला काहीही लक्षणं नसतात. बऱ्याचदा एसिम्प्टमॅटिक ट्रान्समिशन किंवा काहीच लक्षणं नसणारी लोक सुद्धा HPV कॅरियर असू शकतात, आणि त्यामुळेच आपल्याला हे व्हॅक्सिन, HPVचं जे व्हॅक्सिन असतं ते त्याच्यामुळेच महत्वाचं असतं, कारण आपल्याला HPVचं संक्रमण झालंय हे आपल्याला कधी कळतच नाही. कधी कधी जर का चामखीळ झाली किंवा वॉर्ट्स झाले तर त्याच्यानी HPV 6 आणि 11 झाले, 6 आणि 11 नंबरचे HPVचं संक्रमण झालंय हे आपल्याला कधी कधी कळू शकतं. पण नाहीतर एसिम्प्टमॅटिक कॅरियर हे प्रत्येक महिलेच्या किंवा पुरुषाच्या प्रायव्हेट पार्ट्समध्ये विथ द ऑनसेट ऑफ सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, म्हणजे जेव्हा लैंगिक संबंध यायला लागतात त्याच्यानंतर, एस्पेशली जर का तुम्हाला मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असतील, की तुम्ही अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांबरोबर शारीरिक संबंध ठेवत असाल, तर जास्त टाईप्सच्या व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे आपल्याला हे HPV जास्त प्रकारांचा म्हणजे 6, 11, 16, 18 या वेगळ्या वेगळ्या प्रकारांचा HPV चं संक्रमण होण्याची शक्यता असते.
सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट किंवा सर्वात चांगली गोष्ट या HPV बद्दल ही आहे की HPVचं संक्रमण झाल्यानंतर त्याचा कॅन्सर बनायला जवळजवळ 7 ते 10 वर्ष तरी लागतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याकडे पुरेसा वेळ असतो की आपल्याला HPVचं संक्रमण झाल्यानंतर तो पिकअप करण्यासाठी, की तोपर्यंत आपण त्याच्यावरून ट्रीटमेंट सुरू करू शकतो आणि कॅन्सर प्रिव्हेंट करू शकतो. तर ह्याच्यासाठी रुटीन पॅप्समियर घेणं किंवा HPV टेस्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण सर्व्हायकल सेल्समध्ये जे प्री कॅन्सरस चेंजेस झालेले असतात तेच दिसून येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर वेळ असतो की आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो की जेणेकरून फुल ब्लॉन कॅन्सर की ऍडव्हान्स्ड कॅन्सर त्या महिलेला होऊ नये. तर म्हणून पॅप्समियर ही टेस्ट करणं किंवा सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग करणं हे खूप महत्वाचं आहे. HPVला प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की मोनोगॅमस रिलेशनशिप, की म्हणजे एकाच व्यक्तीबरोबर शारीरिक संबंध ठेवणं यांनी आपल्याला HPVचं संक्रमण किंवा जास्त प्रकारच्या HPVचं संक्रमण होणं हे टाळता येऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जे बॅरियर कॉन्ट्रासेप्शन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे कॉन्डम्स म्हणा, हे वापरले समजा, तर मग त्यांनीही त्या HPVचं संक्रमण कमी होऊ शकतं. भारतामध्ये आता सध्या 2 प्रकारचे HPV व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत, सर्व्हॅरिक्स आणि गार्डासिल. सर्व्हॅरिक्स म्हणून जे व्हॅक्सिन असतं ते बायव्हॅलंट व्हॅक्सिन त्याला म्हणतात, म्हणजे 2 प्रकारच्या HPV च्या विरुद्ध ते काम करतं. म्हणजे 16 आणि 18 हे सर्व्हायकल कॅन्सर कॉज करणारे जे सर्वात महत्वाचे HPV असतात त्याच्या विरुद्ध हे व्हॅक्सिन काम करतं. आणि गार्डॅसिल नावाचं जे व्हॅक्सिन आहे त्याला क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन म्हणतात, म्हणजे ते 6, 11, 16 आणि 18 या 4 व्हायरसेसच्या विरुद्ध काम करतं. तर या दोन्ही व्हॅक्सिन मधला फरक हा आहे की गार्डॅसिल म्हणजे जे क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन आपण जर घेतलं तर आपल्याला चामखीळ आणि सर्व्हायकल कॅन्सर, आणि फक्त सर्व्हायकल कॅन्सर नाही तर इवन एनल कॅन्सर म्हणा किंवा घशाचा जो कॅन्सर होतो त्याच्या विरुद्धही आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं. वेरॅज जे बायव्हॅलंट व्हॅक्सिन आहे की त्यांनी फक्त सर्व्हायकल कॅन्सर आणि जे कॅन्सर असतात, तिन्ही कॅन्सर जे मी म्हटले, त्याच्या विरुद्ध आपल्याला प्रोटेक्शन मिळू शकतं. तर या व्हॅक्सिन घेतलेल्या महिलांना जवळजवळ 90% वरती प्रोटेक्शन मिळू शकतं. आणि डेफिनेटली की व्हॅक्सिन घेतल्यावर आपल्याला त्या व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता खूपच कमी होते. 90% वर याची एफिकसी असते या व्हॅक्सिनची. तर आता आयडियल गाईडलाईन्स प्रमाणे आपण एक साधारण 9 ते 11 वर्षाच्या मुलींपासून सुरुवात करतो या व्हॅक्सिन देण्याची. आणि आयडियली ऍज पर द गाईडलाईन्स 15 वर्षाच्या आधी व्हॅक्सिनेशन कोर्स आपला झाला पाहिजे. पण 11 to 26 असं इव्हन इंटरनॅशनली अक्लेम्ड गाईडलाईन्स प्रमाणे 11 to 26 असं आपण तो एज ग्रुप पकडतो की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या मुलींना व्हॅक्सिनेशन देणं गरजेचं आहे. मुलींना आणि मुलांना सुद्धा बरं का, कारण मुलांना म्हणजे पुरुषांनी जर व्हॅक्सिन घेतलं तर एक तर त्यांना प्रायव्हेट पार्टचा म्हणजे पिनिसचा कॅन्सर, एनल कॅन्सर, घशाचा कॅन्सर आणि हे प्रिव्हेंट त्यांच्या स्वतःमध्ये होऊ शकतं. आणि प्लस त्यांच्याकडून त्यांचे जे पार्टनर असतील म्हणजे ते ज्यांच्याशी लैंगिक संबंध ठेवतील या महिलांना सुद्धा प्रोटेक्शन मिळू शकतं. त्यामुळे पुरुषांना सुद्धा म्हणजे लहान मुलांना हे व्हॅक्सिन घेणं गरजेचं आहे. 15 वर्षाच्या आत जर हे व्हॅक्सिन घेतलं तर त्याचे 2च डोस आपल्याला पुरेसे असतात. 15 वर्षाहून पुढे जर व्हॅक्सिन घेतलं तर त्याचे 3 डोस लागतात. दुसरी गोष्ट ही आहे की लैंगिक संबंध जरीही सुरू झालेला असेल तरीही हल्ली असं रेकमेंडेशन आहे की आपण 45 वर्षापर्यंतच्या महिलांना हे व्हॅक्सिन देऊ शकतो. का? कारण जर आपण क्वाड्रिव्हॅलंट म्हणजे 4 व्हायरसेसच्या विरुद्ध काम करणारं व्हॅक्सिन जर दिलं आणि समजा एखादा व्हायरसला ती ऑलरेडी एक्सपोज्ड असेल तरी बाकीच्या तिघांना तिला प्रोटेक्शन मिळतं ना. पण सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण फक्त व्हॅक्सिनच्या मागे नाही गेलं पाहिजे, कारण लैंगिक संबंध एकदा सुरू झाले की त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं हे पॅप्समियर किंवा सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग आहे. म्हणजे लिमिटेड रिसोर्सेस असतील किंवा अशा जर महिला असतील की त्यांना
जास्त शक्य नसेल की हे सारखं सारखं की व्हॅक्सिन पण घ्या आणि पॅप्समिअर पण करा, तर अशा महिलांमध्ये लैंगिक संबंध सुरू झाल्यानंतर आपण प्राधान्य हे पॅप्समिअर करण्याला किंवा सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग करायला, HPV स्क्रीनिंग करण्याला आपण नक्की प्राधान्य जास्त दिलं पाहिजे. तर लसीकरण करताना तुम्हाला जितकं एखादं इंजेक्शन दिल्यावर दुखेल तितकंच दुखतं. बाकी त्याच्या पलीकडे हे खूप पेनफुल किंवा त्याचे खूप काही साईड इफेक्ट्स असे अजिबातच नसतात. फार फार तर काय, आपण सगळ्यांनी जसं कोविड व्हॅक्सिन घेतलं त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी अंगदुखी किंवा थोडासा थकवा असा जाणवला. ऑफकोर्स सर्व्हायकल कॅन्सर व्हॅक्सिन हे कोविड व्हॅक्सिनपेक्षा खूप कमी साईड इफेक्ट्स असणारं व्हॅक्सिन आहे. पण फार फार तर म्हणजे मॅक्झिमम असे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, अगदीच क्वचित म्हणजे 10,000 एखाद्याला कधी कधी त्या व्हॅक्सिनला काही ऍडव्हर्स रिॲक्शन येऊ शकते की ज्याला आम्ही अॅनाफायलॅक्सिस म्हणतो, पण ते खूपच रेअर आहे आणि त्यामुळे हे व्हॅक्सिन आपण हॉस्पिटल सेटिंगमध्ये घेतो. म्हणजे घरी किंवा असं बाहेर कोणी हे व्हॅक्सिन देत नाही. हॉस्पिटल सेटिंगमध्ये अंडर मेडिकल सुपरविजनच आपण हे व्हॅक्सिन देतो, म्हणजे जेणेकरून जे साईड इफेक्ट्स असतील किंवा जो त्रास तुम्हाला होऊ शकेल तो कमीत कमी.